नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 16 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत. यामध्ये आपण 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की शेवटी आपण 2 मिनिटांमध्ये सर्व प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत. तर पहिला प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय गणित दिन 2026 ची अधिकृत संकल्पना काय होती, म्हणजे थीम काय होती? तर याचं योग्य उत्तर आहे मॅथेमॅटिक्स अँड होप. तर याची थीम होती आंतरराष्ट्रीय गणित दिवसाची मॅथेमॅटिक्स आणि होप. 14 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गणित दिनाची संकल्पना ही मॅथेमॅटिक्स आणि होप ही आहे. ही संकल्पना गणिताला एक वैश्विक मानवी यश म्हणून दर्शवते, जी विविध संस्कृती आणि समाजांना जोडते. पुढील प्रश्न बघू. नुकतेच निधन झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांनी हिरो या चित्रपटातील कोणत्या गाण्यात अभिनय केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे लंबी जुदाई. ज्येष्ठ अभिनेत्री मधु मल्होत्रा यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. त्यांनी हिरो चित्रपटातील लंबी जुदाई या गाण्यातील भावनिक अभिनयासाठी त्या विशेष ओळखले जातात. त्यांनी 100हून अधिक हिंदी चित्रपटामध्ये काम केले होते. पुढील प्रश्न बघू. 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने म्हणजे 2025चा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आर वैरामुथू. प्रसिद्ध तामिळी कवी आणि गायक आर वैरामुथू यांची 60व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते तिसरे तामिळ लेखक ठरले आहेत. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो 2025चा होता आणि ते तमिळ होते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. हल्दिया हुगळी नदीवरील पहिले पूर्णतः स्वयंचलित हल्दिया बल्क टर्मिनल कोठे उभारण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स. पंतप्रधान मोदी यांनी हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स येथे अदानी पोर्ट्सने विकसित केलेल्या हल्दिया बल्क टर्मिनलचे उद्घाटन केले. हुगळी नदीवरील अशा प्रकारचे हे पहिलेच टर्मिनल असून याची वार्षिक क्षमता ही 4 दशलक्ष मेट्रिक टन आहे. तर याचे योग्य उत्तर आहे हल्दिया डॉक कॉम्प्लेक्स. पुढील प्रश्न बघू. आसाम मधील मानस नॅशनल पार्क मध्ये शोधण्यात आलेल्या नवीन वनस्पतीच्या प्रजातीला कोणत्या गायकाचे नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जुबिन गर्ग. गुवाहाटी विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधलेल्या वनस्पतीच्या नवीन प्रजातीला प्रसिद्ध आसामी गायक जुबिन गर्ग यांचे नाव देऊन त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा सन्मान केला आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जुबिन गर्ग हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आसाम मधील मानस नॅशनल पार्क मध्ये. पुढील प्रश्न बघू. 14 मार्च 2026 रोजी निधन झालेले फिल कॅम्पबेल कोणत्या प्रसिद्ध रॉक बँडचे दीर्घकाळ गिटारिस्ट होते? तर याचे योग्य उत्तर आहे मोटरहेड. वेल्श गिटारिस्ट फिल कॅम्पबेल यांचे वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले. ते 31 वर्ष मोटरहेड या दिग्गज बँडचे सदस्य होते. पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या शिलाँग सिल्चर हाय स्पीड कॉरिडॉर एक्सप्रेस वेची एकूण लांबी किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 166.8. पंतप्रधान मोदींनी 22,864 कोटी रुपयांच्या शिलाँग सिल्चर हाय स्पीड कॉरिडॉरची घोषणा केली. हा 166.8 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड तसेच 4 लेन एक्सप्रेसवे असून तो 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. पाय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 14 मार्च. 14 मार्च ही तारीख ही पायच्या 3.14 या मूल्याशी जुळते. हा दिवस योगायोगाने महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस देखील आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पाय दिवस हा 14 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
पुढील प्रश्न बघू. पंतप्रधान मोदींनी आसाममधील कोणत्या ठिकाणी नवीन कृषी महाविद्यालयाची पायाभरणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पाथरकांडी. 122 कोटी रुपये खर्च करून नवीन कृषी महाविद्यालय श्रीभूमी जिल्ह्यातील पाथरकांडी येथे 88 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाणार आहे. आणि हे पाथरकांडी आहे आसाम या राज्यामध्ये. यामुळे बराक व्हॅलीतील कृषी शिक्षणाला मोठी चालना भेटेल. तर हे आसाममधील पाथरकांडी हे तुम्ही लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण जसं पहिले सांगितलं होतं की हे जे सर्व प्रश्न आहेत याचा आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन करू. तर 166.8 किलोमीटर लांबीचा शिलाँग सिल्चर हाय स्पीड कॉरिडॉर हा ईशान्य भारतातील व्यापाराला मोठी चालना देईल. आंतरराष्ट्रीय गणित दिवस 14 मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि याची आपण थीम बघितली होती मॅथेमॅटिक्स आणि होप. हुगळी नदीवरील पहिले स्वयंचलित हल्दिया बल्क टर्मिनल आपण बघितले. याची वार्षिक क्षमता आहे 4 दशलक्ष मेट्रिक टन आणि अदानी पोर्ट्सने हे विकसित केले आहे. तर पाय दिवस हा 14 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. आर वैरामुथू यांनी 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकला होता, जो 2025 चा आहे. ते प्रसिद्ध तमिळ कवी आहेत आणि हे आर मुथू हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे तिसरे तमिळ लेखक होते. तिसरे तमिळ लेखक आहेत. जुबिन गर्ग हे आसामच्या मानस नॅशनल पार्क मध्ये शोधलेल्या एका फुलाच्या प्रजातीला जुबिन गर्ग यांचे नाव देण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री मधु मल्होत्रा आणि मोटरहेडचे गिटारिस्ट फिल कॅम्पबेल यांचे मार्च 2026 मध्ये निधन झाले. आणि आसाममधील पाथरकांडी येथे 122 कोटी रुपये खर्च करून एक नवीन कृषी महाविद्यालय उघडण्यात आले आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या नवीन विषयावर असेच व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.